नमस्कार. पुश बटन स्विच बजर प्रदर्शित करण्यासाठी आणि आर्डिनो स्केचसह ध्वनी निर्माण करा. या चरण 2 चा सारांश देण्यासाठी आम्ही पुश बटन स्विच, बजर आणि आर्डिनो कनेक्ट करतो. जसे की जेव्हा आर्डिनो चालते आणि आम्ही पुश बटन स्विच दाबतो तेव्हा बजर विशिष्ट कालावधीसाठी चालू आणि बंद होतो किंवा बीप करतो, आणि जेव्हा बंद होतो तेव्हा स्विच पुन्हा दाबला जातो. जेव्हा ही स्विच दाबला जातो तेव्हा ही क्रिया स्वतःची पुनरावृत्ती होते. या सर्किटमध्ये आम्ही आर्डिनो उनो, पुश बटन आणि बजर सारखे घटक वापरतो. टिंकरकॅडमध्ये हे सर्किट तयार करू आणि त्याचे अनुकरण करू. आधी पाहिलेल्या सर्किट डायग्राममध्ये नमूद केलेले घटक काढू. म्हणून आपण आर्डिनो उनो, बजर, पुश बटन आणि 10 किलो ओहम्सचे रेझिस्टर काढू. आम्ही खालीलप्रमाणे कनेक्ट करू. प्रतिरोधक 10K चे टर्मिनल 1 ते आर्डिनो उनोच्या 5 व्होल्ट, ही पॉझिटिव्ह लाईन आहे. तर आपण वायर रंग निवडू. लाल रेझिस्टर 10K चे टर्मिनल 2 ते पुश बटनाचा टर्मिनल 1A पर्यंत. आर्डिनो उनोच्या D2 वर पुश बटनाचे टर्मिनल 1B. आर्डिनो उनोचा GND वर पुश बटनाचे टर्मिनल 2A. ही नेगेटिव्ह लाईन आहे, म्हणून आपण वायरचा रंग काळा निवडू. आर्डिनो उनोचे D3 चे बजरचे पॉझिटिव्ह, पुश बटनाचा टर्मिनल 2A वर बजरचे नेगेटिव्ह. आम्ही आता सर्किट पूर्ण केले आहे. चला कोडवर जाऊया. तुम्ही पुढे जाण्यापूर्वी आर्डिनो प्रोग्रामिंगचा परिचय व्हिडिओ पहा. कोड बटनावर क्लिक करा. तुम्हाला येथे डिफॉल्ट कोड दिसेल. व्हिज्युअल ब्लॉक कोडिंगच्या स्वरूपात. विद्यमान डिफॉल्ट कोड हटवा. चला नवीन कोड तयार करण्यास सुरुवात करूया. अधिक मजकूर ब्लॉक करण्यासाठी दृश्य बदला. तुम्ही ब्लॉक आणि टेक्स्ट फॉर्म दोन्ही पाहू शकता. प्रथम आपण नोटेशन ब्लॉक वापरून कोडचे वर्णन लिहितो. या चरण 2 चा सारांश देण्यासाठी आम्ही पुश बटन स्विच, बजर आणि आर्डिनो कनेक्ट करतो. जसे की जेव्हा आर्डिनो चालते आणि आम्ही पुश बटन स्विच दाबतो तेव्हा बजर विशिष्ट कालावधीसाठी चालू आणि बंद होतो किंवा बीप करतो, आणि जेव्हा बंद होतो तेव्हा स्विच पुन्हा दाबला जातो. जेव्हा ही स्विच दाबला जातो तेव्हा ही क्रिया स्वतःची पुनरावृत्ती होते. या कोडसाठी व्हेरिएबल्स, इनपुट, आउटपुट, कंट्रोल आणि मॅथ ब्लॉक्स आवश्यक आहेत. आम्ही प्रथम पुश बटन आणि काउंटरसाठी व्हेरिएबल्स घोषित करू आणि पुश बटनाला संबंधित पिन नियुक्त करू. आपण 2 व्हेरिएबल्स तयार करू. पुश बटन इनपुटसाठी बटन स्टेट आणि बटन मोजणीसाठी काउंटर किंवा पुश बटन किती वेळा दाबला जाते सेट बटन स्टेट ब्लॉक निवडा. इनपुट ब्लॉक निवडा. रीड डिजिटल पिन घ्या आणि डिजिटल पिन 2 वर सेट करा.
जसे आपण D2 वर पुश बटन जोडले आहे. आता आपण एक सशर्त लूप तयार करतो, जसे की जेव्हा जेव्हा बटन दाबले जाते तेव्हा काउंटर 1 ने वाढतो. आता आपण नियंत्रणाकडे जाऊ आणि सशर्त लूप तयार करण्यासाठी तर मग ब्लॉक घ्या. पुढे गणिताकडे जा. गणिताचे समीकरण तयार करण्यासाठी दुसरा ब्लॉक ड्रॅग करा. पुन्हा व्हेरिएबल्स वर जा. बटन स्टेट ड्रॅग करा. येथे समान निवडा. पुन्हा गणितात जा. उच्च ब्लॉक ड्रॅग करा. तर्कशास्त्र उच्च वरून निम्न मध्ये बदला. पुढे आपण व्हेरिएबल्स वर जाऊ. बदल ब्लॉक घ्या. येथे काउंटर निवडा. शून्याला 1 ने बदला. जेणेकरून प्रत्येक वेळी पुश बटन दाबले जाईल. प्रतिमूल्य 1 ने वाढ. आम्ही एक स्थिती निर्माण करू, जसे की पुश बटन दाबल्यावर बजर विशिष्ट कालावधीसाठी चालू आणि बंद होईल. पुन्हा आपण नियंत्रणाकडे जातो. कंडिशनल लूप तयार करण्यासाठी इफ ब्लॉक घ्या. गणिताचे समीकरण तयार करण्यासाठी पुन्हा गणितावर जा. दुसरा ब्लॉक घ्या. व्हेरिएबल्स वर जा. काउंटर ड्रॅग करा. येथे निवडा इक्वल्स टू आणि 1 वर सेट करा. जेव्हा काउंटर व्हॅल्यू 1 असेल तेव्हा आउटपुट खालील प्रमाणे वागते. पुढे आपण आउटपुट वर जाऊ. बजर चालू करण्यासाठी पिन उच्च वर सेट करा. डिजिटल पिन 3 वर सेट करा. आम्ही आमचा बजर D3 वर जोडला आहे. नियंत्रणाकडे जा. प्रतीक्षा ब्लॉक घ्या. प्रतीक्षा वेळ 100 द्या आणि मिली सेकंद निवडा. पुन्हा आपण आउटपुट ब्लॉक्स वर जाऊ. पिन उच्च वर सेट करा. ड्रॅग करा. डिजिटल पिन 3 वर सेट करा. उच्च ते निम्न बदला. पुन्हा नियंत्रणाकडे जा. प्रतीक्षा ब्लॉक घ्या. प्रतीक्षा वेळ 100 द्या आणि मिली सेकंद निवडा. येथे 100 मिली सेकंदासाठी बजर चालू असेल आणि 100 मिली सेकंदासाठी बंद. बीप ध्वनी देत आहे. बटन दुसऱ्यांदा दाबल्यावर खालील कोड बजर बंद करेल. पुन्हा आपण इफ ब्लॉक घेऊ. मग गणितात जा. दुसरा ब्लॉक घ्या. पुन्हा व्हेरिएबल्स वर जा. काउंटर ड्रॅग करा.
येथे निवडा इक्वल्स टू. 1 ला 2 ने बदला. आउटपुट वर जा. सेट पिन घ्या. डिजिटल पिन 3 वर सेट करा. उच्च ते निम्न बदला. नियंत्रणाकडे जा. प्रतीक्षा ब्लॉक घ्या. प्रतीक्षा वेळ द्या. 10 आणि मिलीसेकंद निवडा. लूप तयार करण्यासाठी कोड लिहिला जातो. जसे की बटन पुन्हा तिसऱ्या किंवा अधिक वेळा दाबले जाते तेव्हा बजर वरील प्रमाणेच वागतो. पुन्हा आपण इफ ब्लॉक घेऊ. पुन्हा गणितात जा. दुसरा ब्लॉक ड्रॅग करा. पुन्हा व्हेरिएबल्स वर जा आणि काउंटर ड्रॅग करा. येथे चिन्हापेक्षा मोठे निवडा. 1 ला 2 ने बदला. हा सेट ब्लॉक घ्या. काउंटरवर बदला. 0 ला 1 ने बदला. एकावर काउंटर सेट करा. आम्ही कोड पूर्ण केला आहे आणि सिम्युलेशन साठी तयार आहेत. तुम्हाला आर्डिनो उनोवर ऑन हिरवा LED चमकताना दिसत आहे, पण बजर वाजत नाही. जेव्हा तुम्ही बटन दाबता तेव्हा बजर बीप स्टॉप होतो. जेव्हा तुम्ही बटन दाबता तेव्हा बजर बीप वाजतो. तेव्हा तुम्ही पुन्हा बटन दाबाल, बजर बंद होतो आणि हे चालू होते. अशा प्रकारे आम्ही व्हिज्युअल ब्लॉक कोडिंग वापरून आर्डिनो सह पुश बटन वापरून बजर चालवतो. या सर्किट आणि कोड मध्ये अनेक अनुप्रयोग आहेत. काही उदाहरणे क्विज बझर्स, सिक्युरिटी सिस्टम मधील बझर्स इत्यादी असू शकतात. तुम्ही आता तुमचे स्वतःचे सर्किट तयार करू शकता आणि कोड लिहू शकता, इमेज फाईल डाउनलोड करू शकता आणि असाइनमेंट सबमिट करू शकता. सर्किट एक्सप्लेनेशन. पुश बटनचे एक टर्मिनल आर्डिनो नॅनो D2 पिनशी जोडलेले आहे, जे प्रोग्रामनुसार इनपुट पिन म्हणून कार्य करते. पिन 10K रेझिस्टर सह 5 व्होल्ट पॉझिटिव्ह पॉवर सप्लायला उंच म्हणजे कनेक्ट केलेला खेचला जातो आणि दुसरे टोक जमिनीला जोडले असते. बजर पॉझिटिव्ह पिन आर्डिनो नॅनोच्या पिनशी जोडलेली असते आणि त्याची नेगेटिव्ह पिन जमिनीला जोडलेली असते. प्रोग्राम अशा प्रकारे लिहिला आहे की जेव्हा तुम्ही पुश बटन स्विच दाबता तेव्हा विद्युत प्रवाह 5 व्होल्ट पॉझिटिव्ह वरून पुश बटन स्विच द्वारे आणि शेवटी बंद पथ 1 मधील GND वर वाहतो आणि इनपुट पिन स्थिती बदलते. तर्क कमी या बदल्यात आउटपुट पिन बंद पथ 2 मधील लॉजिक उच्च स्थितीत बदलते. अशा प्रकारे बजर सक्रिय करते, जे स्केचनुसार ध्वनी उत्सर्जित करण्यास सुरुवात करते. पुश बटन स्विच पुन्हा दाबल्यावर बजर बंद होतो. मजा करा. चीयर्स.